त्यांचं मनापासून धन्यवाद। चला मॅच ऑन होईल। 4 षटक आणि रुपेश सर 20 मिनिटं हा नियम आहे। कंटिन्यू डेफिनेटली। आणि इथे पाहिलं गेलं तर गौरी स्पोर्ट्स वलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये SP11 सोनारपाडा या टीम मध्ये मात्र मॅच पाहायला मिळेल। टॉस इथे जिंकला होता टीम गौरी स्पोर्ट्स वलवली टीमने आणि फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय आणि इथून SP11 सोनारपाडा टीमला मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले। गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल। इथून पहिला षटक हाताळण्यासाठी अनिकेत पाटील, रत्नदीप चौधरी ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात। पहिलाच बॉल मोठा फटका खेचायचा होता जरूर इथे, परंतु इथून पाहायला गेलं तर नाराज सुतावरती मात्र होताना पाहायला मिळतात। इथे एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल आणि या सिंगलने सुरुवात जरूर केली, परंतु पाहायला गेलं तर तेवढीच आक्रमकता मात्र गोलंदाजीमध्ये मात्र पाहायला मिळेल। त्याचबरोबर पनवेल पंचायत समिती सदस्य कुलीचे आमचे आदरणीय भूपेंद्र पाटील सरांचे इथे बाईकचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात। खूप छान इथे स्पर्धा आहे। त्याचबरोबर जयेंद्र जोशी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जुई, त्याचबरोबर नामदेवजी ठाकूर अकोर्ली यांच्या या तिघांकडनं सुद्धा बाईक मिळालेला आणि वेगळ्या ढाकणीची स्पर्धा आपल्याला मात्र पाहायला मिळाली। जर का पाहायला गेलं तर सर प्रत्येकाने एक बाईक भूपेंद्र पाटील असतील, नामदेवजी ठाकूर असतील, जयेंद्र जोशी असतील, मालिका वीर म्हणून आपल्याला बाईक पाहायला मिळेल, उत्कृष्ट फलंदाज म्हणून बाईक पाहायला मिळेल, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्याला बाईक पाहायला मिळेल, असं कमी प्रमाणात पाहायला मिळतं आणि ही स्पर्धा अगदी वेगळ्या ढाकणीची। परंतु जाऊया परत एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वैभव ओपी सरांकडे। नक्कीच अनिकेत सज्ज झाले। व्हॉट अ शॉट, फक्त फ्लिक केलं, रिस्कचा चांगला वापर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। खूप चांगला षटकार इथे बघायला मिळाला। ऋषी चौधरी लगातार 2 बॉल आणि 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत। अनिकेतवर चढवलेला हल्ला अनिकेत पाटील मारला म्हटलं तर एक मुख्य गोलंदाज या संघाचा आणि पॉवर प्ले मध्ये ही राजशाही थाटामाटामध्ये सुरुवात करत असताना ऋषी चौधरी या खेळाडूला आपण बघितलं सलग 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकण्याचा कारनामा त्यांनी केले। संघाची धावसंख्या आपण बघू शकता सध्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 13 वर। 2 दिग्गज संघ, एका बाजूला गौरी स्पोर्ट्स वलवली सन्माननीय राजाजी काथारा यांनी पुरस्कृत केलेला वलवली संघ आपण बघू शकता आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी या टीमला मोठं प्रोत्साहन देण्याचं काम जरूर केलंय। आज राजाजी काथारा आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। अनिकेत पाटील कमबॅक करताना दिसलाय, थोडीशी आगळीवेगळी शैली, बॉल हवेमध्ये तरंगतोय, फिल्डर डाऊन द बॉल, परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध हा चेंडू भिसावलाय। 1 रन तोपर्यंत इथे पूर्ण करत असताना दिसलं दोन्ही फलंदाज। महत्वपूर्ण लढत, पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना सध्या मैदानामध्ये आपण बघतो। पहिला सामना जिंकला या सी लॉर्ड्स मधून नेरे संघानं, दुसरा सामना जिंकताना आपण देसाई संघाला बघितलं, तिसरा सामना अगदी ओळे संघानं जिंकलाय आणि पहिली फेरीतील 4थी लढत सध्या सुरू होत असताना सोनारपाडा बी संघ मैदानामध्ये आपण बघतो। गौरी स्पोर्ट्स वलवली संघ अफलातून फटका राहिलाय, मैदानामध्ये पॅडल स्वीप बघायला मिळाला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। 4 रन या बॉलवर संपादित करत असताना रत्नदीप चौधरी आणि आपण ऋषी चौधरी या 2 प्रमुख ओपनिंग ब्लास्टर्सला मैदानामध्ये बघितलं। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये या 2 फलंदाजांना अक्षरशः मैदानामध्ये धुमाकूल माजवला। अनिकेत पाटीलवर झालेलं आक्रमण आणि त्यामध्ये रन खर्च केले त्याने 18, कोणती विकेट मात्र गमावली नाही। बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स वलवली या संघानं SP11 सोनारपाडा हा संघ टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करताना बघितलं। आज बरेच चेंजेस आपल्याला करावे लागले। मोठी देसाई संघ खेळणार होता, त्याच्या जागी सोनारपाडा बी या संघाला मैदानामध्ये प्राधान्य दिले गेलं। बऱ्याच अडचणी असतात। आज अगोदर आपण बघितलं देसाईच्या विरुद्ध
टाकीगाव हा संघ खेळणार होता, परंतु काही कारणास्तव तो संघ आला नाही. त्याच्या जागी बडवल बी प्लस कर्जत संघाला बघितलं आपण. या स्पर्धेमध्ये बरेच संघ वेटिंग लिस्टमध्ये आपण असताना बघितलेत. कारण स्वर्गीय विष्णू शेट स्मृती चषक म्हटलं तर प्रत्येक संघाला एकदा जो संघ या स्पर्धेमध्ये खेळतो तो प्रत्येक वर्षी आवर्जून या स्पर्धेमध्ये खेळतो. कारण या स्पर्धेची नियमावली आणि स्टँडर्ड आयोजन. सुरुवात झाली आहे द्वितीय षटकाला. पंच सांगत असताना तुमच्या रिचेबल बॉल हरायलाय, तुमच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय. समीर पाटीलला गोलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आले आणि अगदी बघू शकता समीर पाटील SP11 या नावानं संघ खेळतो आणि समीर पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत. फटका बॅटच्या मधोमध आलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना हा आलेला धमाका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. समीर पाटील म्हटलं तर त्यांचे 2 फिटनेस जिम नेशन मध्ये समीर पाटील यांचं नेहमी मोठं योगदान असतं. षटकार इथे आलाय. धावसंख्येचा फलक 24 या धावसंख्या फलकावर. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. भरपूर अपील तिथे झाली. पंचांनी अपील उचलून धरली. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद होण्याचा इशारा आलाय पंचांकडून, परंतु आता दोन्ही पंच सल्ला मसलत होत आहेत. क्रिकेट खेळाडूंना पंचांनी इतकी अनुमती दिली की एखादा निर्णय दिल्यानंतर त्यावर दोन्ही पंच सल्ला मसलत होऊन तो निर्णय मागे देखील घेऊ शकतात. त्यामुळे योग्य निर्णय थोड्या क्षणात आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि फायनल डिसिजन पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतील लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहेत. पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. वकार युनेस्को सर सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण आज क्रिकेट क्षेत्रामधील देव मानत नाही. वकार युनेस्कोचा बॉल जेव्हा सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या हेल्मेटवर लागला ते खाली झुकले आणि पंचांनी त्यांना लेग बिफोर द विकेट बाद केलं आणि तेव्हा त्यांनी पंचाकडे वळून बघितलं नाही आणि एसटी सोडली. हे असं क्रिकेटचं खरं स्पोर्ट्समन स्पिरिट. आणि पहिला खेळाडू सध्या गमावलाय. समीर पाटीलच्या खात्यामध्ये हे मोठे यश सध्या मिळते. महत्वाचे विकेट ज्या खेळाडूने 7 बॉलमध्ये 19 केला, 3 षटकार ठोकले, तो ऋषी चौधरी सध्या तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाजीसाठी मैदानामध्ये विशाल चिंद्रनकर. समीर पाटील 3 बॉल त्यांनी फेकलेत, 1 षटकार खर्च करत असताना 6 धाबा या सेकंड पॉवर प्ले मध्ये त्यांनी खर्च केलेत. 1 विकेट त्याची नावी राहिली. हा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. सुनीलजी तांडे सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बघतो. त्यासोबत सँडी पालकर SP पॅनल त्यांना लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये बघतो. सत्यवानजी काकडे सर आदई. थोड्याच दिवसामध्ये आदईची देखील स्पर्धा बघायला मिळेल. तेजस्वी म्हात्रे यांची मोठी स्पर्धा 1 डे टुर्नामेंट. 2 बाईक 8 संघ 10 फुटाची ट्रॉफी. पहिल्या क्रमांकासाठी 8 फुटाची ट्रॉफी आपण द्वितीय क्रमांकासाठी बघणार. ती स्पर्धा देखील मोठी राहणार आहे. फटका स्टँड अँड डिस्पॅच. अनबिलिव्हेबल. खडे स्ट्रोकला कन्वर्ट केलं. लॉंग ऑन सीमा पार. षटकार. तर नक्कीच वैभव विजय शेठ ठाकूर यांचे राईट हँड चॉकलेट बॉय विकी प्रचंड मेहनत असते आणि आज सगळी मायक्रो लेवलची जी मॅनेजमेंट आहे ना ती चॉकलेट बॉय विकी यांची मॅनेजमेंट आहे. समीर पाटीलवर हल्ले होत आहेत. षटकारानंतर हा दमदार चौकार. काय बॅटिंग करतात मैदानामध्ये विशाल. येता क्षणी आक्रमण. 4 रन. चारच्या मदतीनं रन फलकावर धावा बघायला मिळते. 35. 35 धावा. समीर पाटील लोअर फुलटॉस इनसाइड आउट. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्यांदा निर्णय होता क्षेत्ररक्षकाचा जेलवर जाण्याचा. त्यांनी घेतलेला डिसिजन मागे घेतला. चौकार अडवण्याला महत्व त्यांच्याकडून दिलं गेलं. भरपूर मान्यवर तुम्हाला अगदी व्यासपीठावर बघायला मिळत आहे. सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पाहता खेळाच्या पहिल्या सत्रातील बॅटिंग करणारा वलवली संघ 2 ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या अनिकेत पाटील 18 धावा
आणि समीर पाटीलच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या 19, एक विकेट. 2 ओव्हर नंतर बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स वलवली संघ जाऊन पोहोचलाय 37 धावांवर. बॉलिंग करणारा SP11 सोनारपाडा या संघाच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना देसाई वर्सेस नेरे यानंतरची बिग फाईट. राज ठाकूर प्रतिष्ठान स्वर्गीय रिची 11 वागेश्वर देसाई आणि त्यांना अगदी फाईट करेल स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे. नेरे संघानं आज विक्रम प्रस्थापित केला. 5 षटकांच्या मॅचेसमध्ये ज्याने 100 रन ठोकल्या आणि अर्धशतक प्रवीण चोरगीचं बघितलं. अशा 2 संघामध्ये ही बिग फाईट. देसाई विपक्ष नेरे. दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला टॉस साठी यायचं. पहिल्या सत्र जसा संपेल तसा केला जाईल टॉस. यानंतर आपण सेकंड इनिंगचा खेळ मैदानामध्ये सुरुवात करणार आहोत आणि सेकंड इनिंग राहील 4 ओव्हरची, हे लक्षात घ्या. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल, दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ली, स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 9व्या वर्षामध्ये आपण आलोत. या स्पर्धेमध्ये रमेश पवार वाकडी 4 व्हीलर विजेता ठरला, ज्याने स्वप्नातील पहिली 4 व्हीलर जिंकली. उस्मान पटेल तलोजा ज्यानं बाईक जिंकली. ओमकार पाटील मुरबीर ज्यानं बाईक जिंकली. त्यासोबत रजत मुंडे चांबर्ली यानं देखील बाईक जिंकली. मयूर पाटील पोसरी याने देखील या स्पर्धेमध्ये बाईक जिंकले. हा इतिहास राहिला आहे या स्पर्धेचा. व्हेरी शॉर्ट लेन, व्हाईट बॉलचा इशारा. आतेही संघाचे बालू आणि ते देखील याच स्पर्धेमध्ये बाईक विजेता ठरले होते. हा इतिहास राहिलाय. ही स्पर्धा खूप मोठी राहिली आहे. नेहमी प्रत्येक संघाच्या आणि खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी स्पर्धा म्हणजे स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक. स्विचचा प्रयत्न केलाय, गॅप होती, क्षेत्र खाली आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक दणदणीत चौकार. उत्कर्ष ठाकूर पहिला बॉल त्याचा वाईट बघितला आणि त्यानंतर आलेला हा चौकार. धावसंख्येचा फलक वेगवान राहिलाय. बॅटिंग करत असताना वलवली संघ जाऊन पोहोचला 42. बघू शकता मैदानामध्ये पियुष पाटील आणि त्यासोबत समीर पाटील त्यांचे पिताश्री आहेत. अगदी बाप आणि लेक एकाच सामन्यामध्ये खेळताना तुम्हाला बघायला मिळतील. ही सफलता आहे. फटका चांगला, बॉल पाठीमागे खेळला, फिल्डर डाऊन द बॉल. पियुष पाटील झेलवर त्याला पोहोचता आला नाही. 2 धावा पूर्ण झालेत. वेग येतात, तिसऱ्यासाठी निघालेत. कॉल आला होता, ऑलमोस्ट आधा स्क्रीजवर पोहोचले. थरार क्रिकेटचा आणि फायनली 3री रन मात्र आता पूर्ण होईल. रनिंग बिटवीन द विकेट. तीन धावांच्या मदतीने संघ पोहोचला 45. 45चा आकडा गाठलाय. उत्कर्ष ठाकूर पहिला बॉल वाईट, दुसरा चौकार, तिसरा बॉल आपण 3 धावा या बॉलवर पूर्ण करताना बघितलं. रत्नदीप चौधरी सलामीला आलेला फलंदाज ज्यानं 2 चौकार ठोकलेत. विशाल अगदी चिंद्रनकर ज्यानं 1 षटका 1 चौकार देखील ठोकलाय. वेट केलं, नो बॉल कॉल, लाऊड कॉल. नो बॉल आलाय, त्यामुळे ही रन पूर्ण होईल. सुरक्षित राहील खेळाडू. ओव्हरस्टेप झाले खरं तर खेळाडू आणि पंचाने नो बॉल कॉल केला. सँडी पालकर म्हटलं तर करडी नजर त्यांची मैदानामध्ये नेहमी असते. सँडी पालकर म्हटलं तर फक्त गोलंदाज फलंदाज मैदानामध्ये लक्ष नसतं, तर त्यांचे कान कॉमेंट्रीकडे आणि मैदानाच्या बाहेर देखील नेहमी तैनात असतात. असे आमचे मिस्टर सँडी पालकर. मिस्टर व्हायब्रेशन नो बॉल त्यांनी कॉल केला, त्यावर आलेले 1 सिंगल रन. 2 धावा या बॉलवर आले. अपकमिंग बॉल फ्री हिट. सुवर्ण संधी. स्ट्रायकर एंड कडे खेळासाठी सज्ज झालाय रत्नदीप चौधरी. बोलवली संघाचं देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं यश आहे. सोनार पाडाला देखील विसरून जाणार नाही. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवणारा हा संघ आहे. बिग फाईट आहे. पहिलं सत्र सुरू असताना धावा झालेत 47. फुल टॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअरलिंग मध्ये फिल्डर तैनात आहे. 1 रन मिळालेल्या बॉलवर दुसऱ्यासाठी निघालेत. दोघांमध्ये ताळमेळ थोडासा अभाव जाणवलाय. जसं आपण रस्त्याने प्रवास करताना ट्रॅफिक सिग्नलवर रेड, येलो आणि ग्रीन सिग्नल पाहतो, त्यांचं विशेष महत्त्वाचं असतं. रेड असलं की थांबा, येलो असलं की पाहून जा, ग्रीन असलं की निघून जा.
तसं क्रिकेटमध्ये हे कॉलमेल अगदी तालमेल कॉलिंग महत्वाचे असतात. यस नो आर वेट, हे 3 तालमेल तुमच्याकडे जमले तर तुम्ही सुरक्षित राहता. अगेन नो बॉल, उत्कर्ष ठाकूर ओव्हरस्टेप होत आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या या षटकामधील हा दुसरा नो बॉल आहे. आणखीन एक फ्री हिट त्यांच्यासाठी, सुवर्ण संधी फलंदाजासाठी. मागील फ्री हिट बॉल खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळला आणि पुन्हा एकदा आणखीन एक नो बॉल. चुका करतायत उत्कर्ष ठाकूर. 8 चेंडूंचे षटक तुम्हाला बघायला मिळेल. चांगलं बॅटल इथे जरूर रंगत असताना तुम्हाला बघायला मिळणार आहे. फ्री हिटची संधी याचा इशारा पंचाने केले. ऑन स्ट्राईक खेळासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा डो बॉल आल्यानंतर धाव संख्या आहेत 49. स्ट्राईक एंड कडे खेळाडू सज्ज असेल. विशाल चिंद्रनकर. 1 षटकार, 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल, 1 डॉट. एज लागली. फ्री हिटचा चेंडू होता. फिल्डर आहेत शॉर्ट थर्मॅन, चांगली फिल्डिंग. 1 रन. स्ट्राईक रोटेट करत असताना सध्या दोन्ही फलंदाजांना आपण बघितलं. सुशांतला आपण बघतोय. 50 धावा, अर्धशतक पूर्ण झालंय गौरी स्पोर्ट्स वलवली संघाचा. सुशांत नेरे संघाचा वेल फिनिशर. 1 बॉल 6 धावांची गरज असते की नेरे संघ डोळे झाकून विश्वास राखतो, असं सुशांत व्यासपीठावर समोर त्याला बघतो. धुंद्रेपाड्याच्या स्पर्धेमध्ये, धुंद्राई स्पर्धेमध्ये देखील त्यांना फिनिश करताना बघितलं होतं. ही चर्चा होते. 3रं षटक सुरू आहे. अर्धशतक पूर्ण झाले. बॉलर तयार. डान्सिंग डाऊन द विकेट, थोडेसे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे बघायला मिळेल. कांचनदादा पालकर म्हटले तर नो डाऊट त्यांच्या हातामध्ये अक्षरशः सरस्वती नांदते. सुंदर हस्ताक्षर अगदी त्यांचं तुम्ही बघू शकता. आणि उत्कृष्ट लेखाजोखा, कोणत्या स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूंना कशी कामगिरी केली. उद्या कुणाल दाते सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. भरपूर उत्कंठा या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ड्राईव्ह केल्या बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 रन म्हणणे दुसरीसाठी निघालेत. पाता 2 रन या बॉलवर पूर्णत्वाला नेल्या. 2 धावांच्या मदतीनं पाहता 3 षटकं संपली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं अनिकेतला 18 धावा खर्च करताना. दुसऱ्या षटकामध्ये समीर पाटील ज्याने धावा खर्च केल्या 19. 3ऱ्या ओव्हरमध्ये आले उत्कर्ष ठाकूर. थोडासा इकॉनॉमी राहिला तरी देखील या ओव्हरमध्ये 15 धावा, 2 नो बॉल, 1 व्हाईट बघायला मिळालं. 9 बॉलचा हे षटक राहिला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स वलवली संघ जाऊन पोहोचलाय 52 ऑन बोर्डवर. या धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. टॉस साठी दाखल व्हायचंय. दोन्ही कॅप्टन आमच्या व्यासपीठावर येऊन तुम्हाला थांबायचंय. नंतरची लढत बघायला मिळेल. राज ठाकूर प्रतिष्ठान, स्वर्गीय रिचे 11 बागेश्वर देसाई आणि स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे अशी लढत. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली दोन्ही कॅप्टन तुम्हाला मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. टॉस 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 52 धावा सध्या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. रात्रीचे ठीक 11:37 सध्या तुम्हाला घड्याळामध्ये जरूर बघायला मिळतील. खूप चांगली समालोचकांची भूमिका आमच्या या दोस्ती स्पोर्ट्समधून ज्यांचं नेहमी योगदान राहतं ते आमचे सागरदादा मांडवकर, त्यासोबत रुपेश पाटील पेन. सध्याचं मैदानामध्ये टेम्परेचर बघितलं आपण तर 24°C जे सध्याचं टेम्परेचर आहे, त्यामुळे थोडीशी थंडी जाणवते. परंतु मैदानामध्ये गरमाट कोण पैदा करणार, कोण चांगला खेळ खेळणार. मागील सामना ओवळे संघाने खूप चांगल्या पद्धतीने जिंकला. अपील भरपूर झाले. पंच सांगतायत की पिचिंगच ऑलरेडी बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप झालाय. लेग बायच्या स्वरूपाने ही रन येईल. एक्स्ट्रा धावेमध्ये याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. कांचनदादा माहिती देतात 1 धावेने संघ पोहोचला 53 या धावसंख्या फलकावर. अनिकेत पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी, ज्यानं पहिलं पॉवर प्ले फेकलं होतं. भरपूर प्रेक्षक अजूनही मैदानाच्या चारी बाजूला तुम्हाला बघायला मिळतील. व्हॉट अ शॉट, अफलातून ट्रेडमार्क शॉट, बॉल सीमा पार, षटकार. अगदी बघू शकता मैदानामध्ये रत्नदीप चौधरी ज्यांना षटकार ठोकला आणि त्यांचे पिताश्री ज्यांना तुम्हाला सध्या व्यासपीठावर बघायला मिळतात हरिचंद्र चौधरी. अगदी बघितलं हरिचंद्र चौधरी म्हटले तर 3 क्षेत्ररक्षकांचे एकटे फिल्डिंग करायचे आणि आज त्यांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतात. हा ट्रेडमार्क शॉट राहिला रत्नदीप चौधरी यांचा.
षटकाराच्या मदतीने संघ पोहोचला 59 धावांवर. काय फटका होता, स्तुती करावी, खरं तर बनवावं लागेल. बॉल खराब नव्हता, अनिकेत पाटीलचा फटका होता. त्याच्या 2 पाऊल पुढे जाऊन असताना सुंदर हा फटका राहिला. खरं तर या शॉटला त्यांनी बनवला आणि 6च्या मदतीने संघ 59 वर. रत्नदीप म्हटला यंदा बऱ्याच टुर्नामेंट त्याने ॲज अ आयकॉन म्हणून खेळत. रबर बॉल्स टुर्नामेंट असतील, त्यासोबत आयकॉन ग्रामीणच्या स्पर्धा असतील, रत्नदीपची नेहमी वर्णी लागली. 59 वर संघ कशा पद्धतीने सोनारपाडा संघ या संघाला थांबवेल, SP11 या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. लोवर फुल टॉस, पाठीमागे फिल्डिंग डिपार्टमेंट मधून बॅकअप मिळेल. लेग स्लिप मधून 1 रन या बॉलवर पूर्ण होत असताना हे सांगत असताना पंच बॅटम बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता. 1 रन अगदी रत्नदीप चौधरी यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 1 रन सांगी कोट्यामध्ये गौरी स्पोर्ट्स वलवली पोहोचलाय 60 या रन फलकावर. 6-0 तो 4थं षटक सुरू आहे. बॅटिंग करत असताना धावा फार सुंदर चमवण्यामध्ये यश मिळालंय. खूप वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस टायमिंग पेक्षा यशांच्या समोर. लेग बिफोर द विकेट अपील पंचाने उचलून धरला. फलंदाज बाद LBW. DJ SDC सूरज प्लीज जॉइन व्हा. भरपूर मान्यवर सध्या तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतात. अनिकेत पाटील जो 4थं षटक हाताळतोय, विकेट त्याला मैदानामध्ये मिळाली. पहिला 1 रन लेग बायच्या स्वरूपाने आपण बघितली. दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल 1 रन आणि 4था बॉल विकेट या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण बघितलंय. आशिष पाटील ऑन स्ट्राईक एंडकडे खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला. फिल्डर आहेत लेग स्लिप मध्ये, शॉर्ट लॉंग लेग मध्ये अगदी बघितलं. बायच्या स्वरूपाने ही रन आले सांगी कोट्यामध्ये. सम्राट माली प्रचंड मेहनत आहे त्यांची या स्पर्धेमध्ये. प्रवीण शेठ म्हात्रे बुर्दुल सातत्याने सरपंच चषकामध्ये त्यांचं मोठं योगदान राहतं. बुर्दुलच्या नाईट स्पर्धेमध्ये गोलंदाज सय्यर आक्रमण केलं. बॉल अगदी बॅटच्या मधोमध, फिल्डर डाऊन द बॉल, झेल मात्र तिथे टिपला जाईल. विकेटची पतन, फलंदाज झेल बाद. फलंदाज मात्र इथे पास झालाय. पाहता पाहता आपण बघितलं तिसरा गडी रत्नदीप चौधरी बाद झाले, ऋषी चौधरी बाद झाले, विशाल चिंद्रनकर हे देखील मैदानात त्यांना सोडावं लागलंय. सध्या आशिष पाटील आणि नौका खेळाडू मैदानामध्ये. सुयोग म्हात्रे बॅटिंगसाठी उतरलाय. अनिकेत पाटील सुंदर गोलंदाजी, षटकारानंतर त्याचं कमबॅक या ओव्हरमध्ये त्याचं बघायला मिळालं. 2 विकेट्स त्याला या ओव्हरमध्ये मिळाले. 9 धावा खर्च करत असताना कमबॅकिंग ओव्हर जिथे परिवर्तनाची गरज होती त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि हे अनिकेत पाटीलचं ओव्हर राहिले 9 धावांचं. 2 विकेट्स त्याला या ओव्हरमध्ये जरूर बघायला मिळाले. धावा झालेत 61 ऑन बोर्डवर बघायला मिळते. 4 षटक संपलेत. रत्नदीप चौधरीने केल्या 10 बॉलमध्ये 22, ऋषी चौधरीने केल्या 7 बॉलमध्ये 19, विशाल चिंद्रकरनं केल्या 8 बॉलमध्ये 14. त्यामुळे हे तिन्ही फलंदाज अगदी खूप यशस्वी राहिले. सुंदर प्रात्यक्षिक त्यांनी अगदी सिद्ध केलं. सुयोग म्हात्रे गोलंदाजीसाठी श्रीधर म्हात्रे अंतिम स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीची भूमिका त्याच्या खांद्यावर देण्यात आली. मागील मॅच आपण बघितली, गुलशन त्या सामना त्याला वाचवला. 5000चं पारितोषिक देखील आपण त्याचा मिळताना बघायला मिळालं. एज लागले, फिल्डर पाठीमागे आहेत. संघाची 1 धावेच्या मदतीने वाढतं समीकरण 62 धावा तुम्हाला बघायला मिळेल. प्रशांत पाटील शेठजी यांचे ते शुभागमन, त्यांचं सहर्ष हार्दिक
स्वागत आपण करूया. गणेश पाटील त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. बॉल तयार, फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, रिस्की रन डेंजर एंड कडे खेळाडू, थ्रो वेगवान राहिला परंतु कलेक्शन मध्ये तफावत जाणवली. एक रन डेंजर एंड कडे खेळाडू धावताना बघितले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचं एकंदरीत टोटल धावा चालेत. रन फलकावर 63 पर्यंत पोहोचलाय गौरी स्पोर्ट्स वलवली. अतिशय चांगली कामगिरी सध्या करत असताना अगदी बघितलं आपण श्रीधर म्हात्रे 2 चेंडू त्याने फेकलेत. फटका सजवलाय, बॅटच्या मधोमध चेंडूला फील्डर डाऊन द बॉल, टिपला साईड झेल. आणखीन एक विकेट, चौथा धक्का गौरी स्पोर्ट्स वलवली संघाला. विकेट इथे मिळाली श्रीधर म्हात्रे, ज्याला मात्र इथे विकेट मिळते. दोस्ती स्पोर्टचे संस्थापक श्रीधर, शिवसेवी गावचे एक राजबिंड प्रतिनिधी, ज्यांनी खरं तर दोस्ती स्पोर्ट्स ओपन केलं आणि आज त्यांची जरूर आम्हाला आठवण होते. त्यांचं देखील हार्दिक आपण नक्कीच त्यांना मानवंदन देऊया. व्हाईट बॉलचा इशारा आपण इथे पंचांचा बघितला. व्हाईट बॉलच्या मदतीनं संघाचं वाढतं समीकरण जरूर आपण बघतो. 64 धावा. त्यानंतर अगदी बघितलं शॉर्ट कव्हरला फिल्डर तैनात होते. 1 रन याबरोबर मिळेल. स्लॉग विरोधी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं श्रीधर म्हात्रे. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी खरं तर त्यांची राहिले. 4 बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये संपले. त्यांनी धावा खर्च केले 4, 1 विकेट त्यांना मिळेल. देत ओव्हरमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी. फटका सजवलाय, व्हॉट अ शॉट, फिल्डर होते परंतु बनावा लागेल दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अवधी होती. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मी म्हणेन जवळपास बघितला आपण तर जवळपास 3 मीटर अंतर सोडून तो खेळाडू पुढे होता. डीजे सूरज प्लीज आपण लगेच जॉईंट व्हायचे. षटकार इथे आलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला डॉट बॉलची इथे सांगताना आणि पहिला सत्र मैदानामध्ये संपला. पहिल्यांदा टॉस हारल्यानंतर बॅटिंग वाटायला आली गौरी स्पोर्ट्स वलवली या संघाच्या. 5 षटकामध्ये त्यांनी एकंदरीत धावांचं टोटल केलं. 70 धावा पहिल्या 71 धावा त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केल्या आणि 72 धावांचं आव्हान मात्र SP11 सोनारपाडा या संघासमोर त्यांनी सेट केलंय. ऐकूया द्वितीय सत्रामध्ये जशी सुरुवात होईल मराठीचा गोडवा सागरदादा मांडवकर यांचा आपण आवाज द्वितीय सत्रामध्ये ऐकणार आहोत. तर धन्यवाद वैभव. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल आयोजित दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली वर्ष 9 आपण ही स्पर्धा पाहतो. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत आणि 72चं टार्गेट आहे. सामना पाहतो आपण गौरी स्पोर्ट्स वलवली विरुद्ध SP11 सोनारपाडा. मॅच लगेच ऑन होईल, क्षणाचाही विलंब करू नका. उद्याचं लॉर्ड्स आणि उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. 40+ जे संघ खेळणार आहेत 3 वाजता रिपोर्टिंग, 3:30 वाजता सामना सुरू होईल. उद्या काही चेंजेस आहेत त्याची माहिती आम्ही जरूर तुमच्यापर्यंत कळू, कारण भरपूर डिफिकल्टीज आहेत. अनेक संघांना 3:30ला नाही आहेत, कदाचित लवकर होईल. 3ला सामना सुरू करू, कारण आज पहिला दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये असल्यानं आम्ही काही संघांना मॅनेज केलं आणि भरपूर ठिकाणी स्पर्धा असल्यामुळं विजय शेठ ठाकूर यांच्यावर अनेकांचे रिलेशन असतात आणि ते मेंटेन करावे लागतात.
कारण आयोजकांना सर्वांना सामावून घेणं ही मोठी जबाबदारी असते. बघा, जे काही लॉट्स आम्ही जेव्हा लाईव्ह लॉट्स केले ना, तेव्हाच आम्ही इन्फॉर्मेशन सांगितलं होतं का अनेक ठिकाणी स्पर्धा आहेत आणि प्रत्येक संघांना मॅनेज करावं लागलं, म्हणून काही लॉट्समध्ये थोडे चेंजेस झाले. एका रात्रीमध्ये आपण 3 लॉट्सचे संघ खेळताना सुद्धा पाहू. ही ॲडजस्टमेंट आहेत. मॅनेजमेंटचा नेहमी आम्ही सहभाग पाहिला का चांगला क्रिकेट, मात्र संघांना आम्ही मॅनेज केलं. आणि तुमच्यासाठी स्पर्धा आहे. 3 बाईक या स्पर्धेसाठी. युवा नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचं दमदार व्यक्तिमत्व भूपेंद्रदादा पाटील असतील, बाईकचे आमचे स्पॉन्सर आहेत. फलंदाजांना, त्यानंतर बॉलरसाठी नामदेव ठाकूर असतील, जयेंद्र जोशी असतील, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं योगदान आहेत. प्रवीण पाटील असतील, भोपर मालिकावीराला स्पोर्ट्स सायकल आहेत. अनेकांना ॲडजस्टमेंट असल्या कारणानं आपण पाहतोय. मात्र ही स्पर्धा म्हटली तर तुमच्यासाठी एक नाविन्य घेऊन येणारी स्पर्धा आहे. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली वर्ष 9. रायगड जिल्ह्यातील ही मानाची स्पर्धा 72चा टप्पा ओलांडायचा आणि आता बॅटिंग करेल SP11 सोनारपाडा. येस डेफिनेटली. तर SP11 सोनारपाड्याला बॅटिंग करायचं. बहात्तर धावांचा टप्पा ओलांडायचा. चला मॅच ऑन करा. सलामीची जोडी सरकली. SP11 सोनारपाडा संघाला आपण जरूर पाहतोय. 5 षटकं आणि 72. या मैदानावर 70, 75, 80 धावा सुद्धा चेस होताना पाहिले. गावदेवी मैदान वाकडीचं हे मैदान आहे. नेहमी फलंदाजासाठी नंदनवन राहिलं. खेळपट्टीचा दर्जा चांगला आहे, टणक खेळपट्टी आहे आणि या मैदानावर फलंदाज जंप बसवण्यामध्ये त्यांना यश मिळतं. मात्र इथून कशी कामगिरी होणार. गौरी स्पोर्ट्स वलवली हा संघ पाहते. सर्व पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. या अगोदरचा एक सामना जिंकला क्रिशा एंटरप्राइजेस ओवळे संघानं. त्या अगोदर देसाईनं सामना जिंकला. जितू 11 जय हनुमान नेरे संघानं एक सामना जिंकला. तर नक्कीच 72चा टप्पा ओलांडायचे. 5 षटकं आहेत. तर सलामीची जोडी सरकले. SP11 सोनारपाडा 72चा टप्पा ओलांडत असताना आपण पाहतोय हा सामना आहे. जरूर दोन्ही ऑफिशियल अंपायर्स विजयशेष ठाकूर स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचे राईट हँड विकीना आम्ही पाहतोय. प्रचंड मेहनत असते विकीची. अगदी पडद्याच्या मागचे कलाकार आहेत विकी आणि त्यांचे सहकारी विकी यांचे सहकारी त्यांना सुद्धा आम्ही पाहतोय. केतन आमचे असतील, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. मॅच ऑन होईल. ऋषी चौधरी पहिला चेंडू, दत्ता ठाकूर आणि अनिकेत पाटील सलामीवीर. SP11 सोनारपाडा पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. मेन अंपायर सिग्नल आमच्याकडे वळलेत. वाईडचा कॉल येईल. 72चा टप्पा ओलांडायचे. मी मगाशीच म्हटलं का फलंदाजांना नंदनवन असलेले हे मैदान आहे जिथं फलंदाज खूप काही करू शकतो. 3 बाईक आहेत या स्पर्धेसाठी आणि इथे तुम्हाला झगडावं लागेल. ऋषी चौधरी संघाचा प्रमुख गोलंदाज आहेत. नक्की थोडी दुखापत आहे. मी विनंती करेन, त्याच्या पायाला थोडा क्रॅम्प आला आणि इथे आपण पाहतोय ऋषी दुखापत असताना त्याने डिक्लेअर केलं. नामदेव ठाकूर यांना आम्ही पाहतो, प्रसिद्ध उद्योजक. आतापर्यंत ऋषीचं हे पहिलं षटक पाहिलं. उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करताना संघ गौरी स्पोर्ट्स वलवले. किशोरजी पाटील वडवलीचे आम्ही पाहतोय.
वडवलीचे किशोर पाटील ज्यांनी स्पॉन्सर केलेला क्रिशा एंटरप्राइजेस ओवळे. ऋषी चौधरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. दुखापत असताना आपण पाहतोय थोडा चेंजेस केलेत. बॉलिंग साईडमध्ये चेंजेस होताना पाहिलं आणि आता गोलंदाज यूज केला आणि तो गोलंदाज येतोय षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू भेदकता बघा किती अप्रतिम भेदकता आहे. चेंजेस केलेत आपण जरूर पाहूया. गौरी स्पोर्ट्स वलवली आणि आता गोलंदाज झालाय रत्नदीप चौधरी. $72 72चा टप्पा ओलांडायचा. रत्नदीप चौधरी लॉन्ग रन अप. लाईन पहिली शॉर्ट सिलेक्शन ऑन दी राईस पिकअप करण्याचा प्रयत्न होता. नजर स्थिर होती आणि आता दबदबा निर्माण केला. रत्नदीप चौधरीने 2 चेंडू डॉट फेकलेत. रत्नदीपला पाहूया. गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग पाहिली. 2 चेंडूमध्ये तिखट मारा, 1 वाईट बॉल नंतर 2 डॉट्स. विनिंग टार्गेट 72चा टप्पा ओलांडायचे. SP11 सोनारपाडा बी संघ हा खेळतोय. रत्नदीप चौधरी लॉंग रनअप आहे बघा. चेंडू फेकण्याची कला समोर ठेवतोय. काय भेदकता आहे बघा. चेंडू टप्पा पडला आणि आतमध्ये घुसला. यू टर्न दिला. काय बॉलिंग आहे. अशी जर चेंडू फेकण्याची कला तुमच्याकडे असेल, व्हरायटी तुमच्याकडे असेल आणि नाईस लाईनवर जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर तुम्ही पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना थांबवू शकता आणि ते काम करतोय रत्नदीप. गुड बॉलिंग, 3 चेंडू डॉट. रोहनला आपण पाहतोय तो त्याला थोडा सल्ला मसलत करतो, त्याला योग्य मार्गदर्शन देतो आणि आतापर्यंत रत्नदीपचे 3 चेंडू भेदक मारा. चेंडू आदलला मात्र स्वीप करतो. चेंडूला क्लिक केलं लेगलान्स पद्धतीनं. डीप स्क्वेअर लेगला मिळतील 4 धावा. चौकाराने आता एकूण धावफलक 5 आहेत. तर स्वतंत्र शेठ पालकर आणि तुळशीराम शेठ डांगरकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी जे 500 होतं, गुलशनने 2 घेतल्या त्याला 1000, मिथुननं 1 त्याला मिळालं 500 आणि अभिजितनं 1 विकेट घेतली 500 रुपये त्याला मिळाले. तर 2000 रुपये गुलशनकडे आम्ही सुपूर्द करतोय. गुलशन आपण 2000 घ्यायचे. ओ लेग ग्लान्स, आणखीन एक ताकदीचा कमालीचा फटका, मिळतील 4 धावा. तर आज आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स वलवली संघ खेळतो आणि सचिन चौधरी प्रभाग क्रमांक 9 भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत अजय पालेकर, प्रतिकेश पालेकर. आज आपण पाहतोय वलवली संघ म्हटला तर त्यांचा चाहता वर्ग, ज्यामध्ये आज आपण पाहतोय अतुल असतील, अतुल पाटीलला पाहतोय. त्यानंतर आज ओम भोईर असतील, ऋतिक चिखलेकर यांना आपण पाहतो. ही पाठीराखे असतात जे संघासाठी नेहमी त्यांचा मॉरल सपोर्ट राहिला. 3 चेंडू डॉट नंतर सलग 2 चेंडूवर 2 चौकार. धावा 9 आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड. 72 करायचे. SP11 सोनारपाडा. ओ लाईन चांगली होती. रिव्हर्स अटेम्प्ट केला. जर रिव्हर्स स्वीपचा फटका तुम्हाला खेळायचा असेल तर नजर स्थिर ठेवणं, हालचालींवर लक्ष ठेवणं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले. रत्नदीपनं या ओव्हरमध्ये धावा दिल्या, जिथे टार्गेट आहे 72चा टप्पा ओलांडायचा आणि धावा त्या फलकावर टोटल पाहूया. संघ पोहोचलाय 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन बोर्ड. सुनील तांडेल सर बेलवलीचे आमचे अंपायर्स असतील, सत्यवान काकडे SK असतील, सँडी पालकर SP असतील आणि रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. मग डे नाईट एवढा स्टॅमिना येतो कुठून, ही सुद्धा चर्चा आपण करूया. 10 धावा आल्यात. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 20-25 डे नाईट फॉर्मॅट. आज पहिली डे नाईट. उद्या 3 वाजता सामना सुरू होईल, कारण मॅनेजमेंटचं वेळेचं व्यवस्थापन खूप सुंदर असतं. आज पहिला दिवस असल्या कारणानं काही चेंजेस झाले, मात्र उद्या सुरळीतपणे स्पर्धा सुरू होईल. मनीष पाटील, धावसंख्या 10. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झाल्या मनीष पाटील. हा फटका खोलून खेळला डीप कव्हर कडे.
फटका चांगला यस दणदण करत गेला चेंडू आणखीन एक चौकार तर 3 चौकार आले टोटल धावफलक पाहिला 14 वर पोहोचलाय 14 रन्स कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली वलवली संघानं अनिकेतच्या ओव्हरमध्ये 18 आले 19 दिल्या 2 षटकानंतर बॅटिंग टीम 37 वर होती त्याचा सुद्धा विचार करावा लागेल ऑन साइडला क्षेत्र पूर्ण खाली आहे दूरवरून क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल त्याच्या बाहेर चेंडू अडवणं कमबॅक चांगला आहे शॉन पथक तिथे होते मात्र ती तयारी दाखवली मिड विकेट आणि लॉंग ऑनकडे भरपूर मोठी गॅप खाली असल्यानं हा बेनिफिट मिळालाय धावफलक पुढे सरकले एकूण धावा धावफलकावरती 18 72चं टार्गेट सामना आपण पाहतोय सोनारपाडा बी विरुद्ध गौरी स्पोर्ट्स वलवली नेक्स्ट बॉल मनीष रिवर्स अटेम्प्ट केला फटका चांगला आहे लाजवाब ब्युटिफुल स्ट्रोक डीप थर्ड मॅन कडे मिळतील 4 धावा चौकाराची भाषा बोलतोय फलंदाज अनिकेत बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत 5 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत चौकाराच्या सायनं सुद्धा मॅच मध्ये तुम्ही खूप काही करू शकता हे चित्र मैदानावर पाहिलं आणि 5 चौकार यस एकूण धावा 22 50 अजूनही करायचे 72चं टार्गेट आहे सेकंड ओव्हर 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील अंतिम सामने आज सुरुवातीला आपण 3 मॅचेस 40+ पाहिले ज्यामध्ये श्याम स्पोर्ट्स रोडपाली पोहोचला सुपर 6 ला अपील जरूर केली पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत इशारा कोणताही आला नाही आणि पंचांनी सांगितलं बॅटच्या स्वरूपात ही धाव जरूर मिळाली थंडीचा जोर सुद्धा आतापर्यंत मनीषला पाहतोय 4 चेंडू 3 चौकार सलग 3 चौकारानंतर आता धावफलक वधारले पुढे सरकले 23 आहेत सेकंड ओव्हर बॉलिंग टीम गौरी स्पोर्ट्स वलवली या संघाला पाहतोय आणि SP11 सोनारपाड्याला आता चांगली भागीदारी उभी करणं हे महत्त्वाचं असेल मनीष पाटील अनिकेत आणि दत्ता ठाकूरला पाहतोय दत्ता ठाकूरला काही अंशी का होईना संधी मिळाली नाही ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय एकही षटकार नाही आला मात्र चौकार आतापर्यंत आले टोटल 6 चौकार चौकाराच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय टोटल एकूण धावफलक 27 27 72 करायचे जेव्हा 3 षटकांचा खेळ बाकी असेल तेव्हा आम्ही जरूर तुम्हाला माहिती देऊ कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर असेल विनिंग टार्गेट 72चा टप्पा ओलांडायचा सामना पाहतोय 2 चांगल्या संघामध्ये होणारी लढत आज ग्रामीण सी चा पोल पाहिला ए मध्ये बलाढ्य संघ बी मध्ये सुद्धा आज बलाढ्य आणि सी मध्ये तेवढे ताकदवान संघ आहेत या संपायर सिग्नल इथे मिळाला धक्का पहिला गडी बाद होईल SP11 सोनारपाडा तर 2 षटकांचा खेळ संपला धावसंख्या 27 रत्नदीपच्या षटकामध्ये 10 आल्या मनीषा या ओव्हरमध्ये 4 चौकार आले त्याच्या ओव्हरमध्ये 17 पाहिल्या 2 षटकानंतर 33 होत्या आणि आता 2 षटकानंतर आपण धावा पाहतोय 27 धावा धावफलकावर 2 षटकानंतर आपण जरूर पाहूया रत्नदीपच्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 10 17 आल्या विनिंग कॅल्क्युलेशन येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया येणारे चेंडू असतील 18 आणि गरज असेल 45 धावेची गरज 18 चेंडू मध्ये 45 गोलंदाज या वेळेला रेडी होईल थर्ड ओव्हर पहिला चेंडू फटका चांगला क्लासिक शॉट काय फटका खेळलाय बघा अनोखी अदा फटका अप्रतिम होता लाजवाब स्किल वापरलं टेक्निक टेम्परामेंट
सर्व काही या फटक्यामध्ये होतं आणि सौंदर्य दाखवणारा हा फटका अनिकेतच्या बॅटमधून 17 मध्ये 39. सामना सोडण्यास तयार नाही SP11 संघ आपण जरूर पाहतोय. सोनारपाडा ओव्हर नंबर 3 बॅटिंग करतोय कमालीची शांतता अनिकेत पाटील. रत्नदीपवर चढवला आणखीन एक खल्ला डीप स्क्वेअर लेगला चेंडू अडवणं थोडं कठीण. 2 धाव घेण्याची तयारी. गुड फिल्डिंग दबाव वाढलाय. इक्वेशन अनालिसिस आपण जरूर पाहूया. सामना गौरी स्पोर्ट्स वलवली विरुद्ध 2 हात करताना संघ टीम नेम सोनारपाडा SP11 सोनारपाडा. सामना त्यांना सुद्धा सोडायचा नाहीये. 16 मध्ये 38 कोण जिंकेल. वातावरण गरम झाले. रत्नदीप चौधरीला पाहतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती टोटल 7 धावा आहेत. टोटल 7 आल्या या 2 चेंडूमध्ये. मात्र आता 34 वर पोहोचल्या. 16 मध्ये 38 धावेची गरज. 7 धावा आतापर्यंत रत्नदीपनं दिल्या. त्याच रत्नदीपच्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 दिल्या. 16 मध्ये 38. वेगवान चेंडू टॅप करतो डीप कडे. सिंगल मिळेल. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होतील. मिसफिल्ड 2 धावा पूर्ण होतील. येणारे 15 मध्ये आपण कॅल्क्युलेशन पाहतो 36. 15 चेंडू 36 धावा. तर 15 चेंडू मध्ये 36 झाल्यात. अजूनही येणारे 15 चेंडू आणि 36 धावेची गरज. रंगत लढत जरूर पाहते. 2 संभाव्य संघामध्ये होणारी ही दादागिरी पाहूया. 15 मध्ये 36. दोघांनी अजूनही समान संधी. रत्नदीप चौधरी नेक्स्ट बॉल आक्रमण करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धाव घेण्याची तयारी. चेंडू अडवलाय मात्र धाव सोडण्यामध्ये यश जरूर मिळेल. सिंगल. धावफलक पुढे सरकवले आणि एका बाजूला बघा जो फलंदाज खेळतो ना श्रीधर, मात्र त्याला मैदानावर थांबायचंय कारण अनिकेतला स्ट्राईक दिली जाईल. अनिकेतनं आतापर्यंत 5 चौकार 1 षटकार. 14 मध्ये 35. 14 चेंडू आणि 35 धावा. इथून मोठे फटके आले तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 14 मध्ये 35 ची गरज. धाव फलक 37. विनिंग टार्गेट 72. खोलात टाकलाय. काय गोलंदाजी दर्जेदार. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय मात्र 13 मध्ये करायचे 34. 13 चेंडू आणि 34 ची गरज. रंगत लढतदार आहे मात्र द्वंद्व युद्ध. इथे जर षटकार आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. 13 मध्ये करायचे 34. इथून सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. गोलंदाज रत्नदीप समोर उभा आहे. फलंदाज पाहूया या वेळेला. अपेक्षा जरूर आहे श्रीधर कडून. आक्रमण करतोय. चेंडू खोलात टाकलाय. बुचकळ्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. ओ गुड फिल्डिंग. सामना सोडण्यास तयार नाहीये दोन्ही संघ. येणारे चेंडू असतील आता 12 आणि 32 ची गरज. 12 मध्ये 32. एकूण धावफलक पोहोचलाय 40. 72 करायचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. सामना पाहायला मिळतो वळवली विरुद्ध 2 हात करताना संघ SP11 सोनारपाडा. 12 मध्ये 32. 12 चेंडू आणि 32 धावेची गरज. तर 24 लाईव्ह इव्हेंट टीम आमचे कॅमेरामॅन आहेत बघा. प्रचंड थंडी आणि त्या थंडीमध्ये सुद्धा टीम वर्क चांगलं आहे. दर्शन मोरे आमचे कॅमेरामॅन बघा. प्रचंड थंडी त्यांना वाजते आणि पूर्ण पॅक आहेत. तर यूट्यूब चॅनल दर्शन मोरे व्लॉगला तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. अगदी यूट्यूबर आहेत मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळेल. 12-32 समीकरण. तर SP11 सोनारपाडा कोण जिंकेल सामना. शांत कॉन्सन्ट्रेशन दोन्ही संघाची पाठीराखी या सामन्याचा आनंद घेत असताना गौरी स्पोर्ट्स वलवली विरुद्ध SP11 सोनारपाडा. 12 मध्ये 32 करायचे. गोलंदाज आलाय सुयोग म्हात्रे. समोर उभा खेळण्यासाठी 2 हात करेल अनिकेत पाटील. ओ फुटवर्क वापरलं. कमालीचा फटका. डी पॉइंट कडे आला हा चौकार. आता येणारे 11 चेंडू आणि 28. 11 मध्ये 28. सुयोग म्हात्रे. इथून सामना जिंकायचा असेल तर खेळावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्हाला वरचढ व्हायचं असेल तर आगेकूच करणं आता महत्त्वाचं आहे.
11 मध्ये 28 इथून सामना जिंकायचा असेल तर SP11 सोनार पाड्याला हेच करावं लागेल. त्यांना गोलंदाजांवर तुटून पडणं महत्वाचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट फटका चांगला आहे. ओह क्लासिक शॉट. दॅट इज अ गुड स्ट्रोक. काय फटका खेळला. अमेझिंग वंडरफुल स्ट्रोक. बॅटिंग आवडली असेल तर अनिकेतसाठी टाळ्या येऊ द्या एकदा. गुड बॅटिंग. काय लढतोय. वन मॅन शो. एकट्याच्या जोरावर सुद्धा मॅच मध्ये आपण खूप काही करू शकतो. 10 मध्ये 22 वैयक्तिक खेळतोय. 14 मध्ये 40 आणि संघ पोहोचलाय 50. 72 करायचे. 10 बॉल 22 वर आलाय. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल खेळतोय आपण. अनिकेतला पाहूया. चौकार आणि षटकारांचा समावेश. 2 षटकार आतापर्यंत. चौकार आले एकूण 7. गुड बॅटिंग. 18 45 12 32 10 मध्ये 22. आक्रमण केलं. गॅप खाली. चेंडू गेला घरंगळत. डीप कव्हर कडे. 9 मध्ये आता 18 धावेची गरज. 9 बॉल 18. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. अनिकेत पोहोचला वैयक्तिक. 16 मध्ये 44. ग्रेट इनिंग. मैदानावर जर तुम्ही थांबून खेळलात हुशारीनं खेळलात तर शानदार शक्ती प्रदर्शन होतं. आणि आज SP11 सोनार पाड्याचा अनिकेत काय खेळतो बघा. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली SP11 सोनार पाड्या संघाला. 9 मध्ये 18. एज लागली. चेंडू लॉंग स्टॉपला. दुर्दैव. आणि चेंडू चौकार. आता 8 मध्ये 14. मॅच मध्ये रंगत निर्माण पुन्हा एकदा झाल्या. टेन्शन वाढले. तणाव वाढल्या. चॉकलेट बॉय विकी जे मागे होते मात्र जो सामना अटीतटीचा झाला ते समोर आले. आणि आता येणारे 18 मध्ये आपण जे कॅल्क्युलेशन पाहिलं 45 ते 8 मध्ये 14 वैयक्तिक पोहोचलाय. 18 चेंडू मध्ये 48. ग्रेट इनिंग. अनिकेत पाटील काय लढलाय बघा. शर्तीचे प्रयत्न. एकट्याच्या जोरावर सामन्यामध्ये कमबॅक करतो. 18 मध्ये 14. खुला टाकला. आणि या अंपायर सिग्नल. पंचांकडे दाद मागतोय. फलंदाज होणार बाद. इक्वेशन बदलल्या. इक्वेशन जरूर बदलले. अंपायर सिग्नल डिसिजन. फलंदाज होणार बाद. आणि आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 7 मध्ये करायचे. 14. 7 मध्ये 14. अनिकेत नाराज आहे मात्र सुंदर आटोपशीर धडाकेबाज मॅचला जवळ आणून ठेवल्या. बॅटिंग आवडली असेल तर अनिकेत पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. गुड बॅटिंग. संघर्ष कसा असावा. आणि त्या अनिकेतनं 2 नाद केल्या. थोडे पाठीराखे नाराज असतील. नवीन फलंदाज सरकलाय. मॅचला वेगळी कलाटणी दिली. 18 45. एकट्याच्या जोरावर 18 मध्ये 48. 8 चौकार आले. 2 षटकार. चौकारनं सुद्धा तुम्हाला धावा कशा चोरता येतात ना ते आज दाखवलं सोनार पाड्याच्या अनिकेतनं. 7 मध्ये 14. 7 चेंडू आणि 14 धावेची गरज. नवीन फलंदाज आले क्रमांक 4 वर समीर पाटील. समीर पाटीलला आल्या मॅच मध्ये यू टर्न 72चा हा टार्गेट आहे. या अगोदरचा सामना जिंकला क्रिशा एंटरप्राइजेस सोवळे. दबाव वाढलाय. यस दबाव वाढला असेल. या प्रेशरला रिलीफ करावं लागेल. 7 मध्ये 14 फलंदाज झालाय सोनारपाडा संघाकडून समीर पाटील. सुयोग मात्रे. हे षटक ठरलं महागडं. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न नाही. सिंगल मिळेल मात्र मॅच अजूनही गेली नाहीये. दोन्ही संघांना अजूनही संधी. चला प्रेक्षक वर्ग मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. 6 मध्ये 13. 6 चेंडू 13 धावा. इंटरेस्टिंग मॅच. आता पुन्हा एकदा हे द्वंद्व युद्ध. 6 मध्ये 13. चला मॅच ऑन करा. मॅच ऑन करा. वेळ कमी. 12:13 झालेत. 12:13 अजूनही 2 मॅचेस आयोजकांना कव्हर करायचं. मात्र उद्या असं होणार नाही. उद्या कदाचित मध्यरात्रीच्या अगोदर आम्ही स्पर्धा फिनिश करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 6 मध्ये 13ची गरज. आज रत्नदीपचं पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. मनीषनं 17 दिल्या. मात्र सुयोगच्या षटकामध्ये 19 आल्या. आणि आता शेवटचं षटक.
विशाल चिंद्रनकर. विशाल चिंद्रनकरला जरूर पाहूया. 6 मध्ये 13 ची गरज आहे. रंगतदार लढत आहे. SP11 सोनारपाडा आणि गौरी स्पोर्ट्स वलवले. 6 मध्ये 13 रंगतदार सामना. यंग स्टार आले स्लॉगर मध्ये. साई रक्षा ट्रान्सपोर्टचे आमचे आयोजक, युवा उद्योजक, अतिथींचा सन्मान कसा करावा याचं चांगलं उदाहरण, माणुसकीचं प्रतीक जोपासणाऱ्या संतोषबाई पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. 6 मध्ये करायचे 13. कडाक्याची थंडी सुद्धा, थंडीचा जोर वाढलाय आणि थंडी उडवणारा सामना. 18-45, 12-32 आणि आता 6 मध्ये 13. 48 धावेची बेधडक खेळी करणारा अनिकेत पॅव्हलियन मध्ये जरूर बसलाय आणि त्यांनी सामना विजयाच्या समीप आणून ठेवलाय. समीर पाटील, श्रीधर म्हात्रे आता स्ट्रायकर एंडला खेळेल. फलंदाज समीर पाटील. 6 मध्ये 13 टाळ्यांचा आवाज येतोय. पाठीराख्यांचा स्फुट आवाज येतोय. करो या मरोची लढाई. विशाल चिंद्रनकर दबावे दबावे डाव्या हाताचा गोलंदाज डीप कडे पाहतोय. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन ए, डीप बॅकवर्डला सुद्धा क्षेत्ररक्षक पाहतोय. तिचे शॉर्ट फाईन लेग एका बाजूला पाहतोय. डीप कव्हर, डीप लॉंग ऑफ. ऑफ स्टंपला ठेवलाय चेंडू, बाहेर काढलाय. उभा ठेवले, पंचांकडे दाद मागतोय. स्विंग चेंडूला होता आणि यस अंपायर डाऊट्स. बॅटिंग टीम रिव्ह्यू वाईट चेक केलं जाईल. दबाव थोडा वाढलाय कारण अटीतटीचा सामना. 12-16 आपण वेळ पाहिले. 12:16 झालेत. अंपायर रिव्ह्यू जेव्हा जेव्हा डाऊट्स येतील तेव्हा पारदर्शकता असेल. 6-13चा सामना आणि ऑनफिल्ड डिसिजन त्यानंतर पंचांनी आमच्याकडे वळलेत. यस संडी पालकर आहेत जे क्रिकेटचे खूप चांगले समीक्षक आहेत. फेअर डिलिव्हरी बघा, त्याने विश्वास होता मी डिसिजन राईट दिला. मात्र अशा परिस्थितीमध्ये एखादा शंका नको म्हणून त्यांनी त्या रिव्ह्यूचा वापर केला. तीक्ष्ण नजर असते. 5 चेंडू आणि 13 धावा. लूज बॉल कनेक्ट झाला नाही. दबाव पुन्हा एकदा वाढलाय. विशाल चिंद्रनकर 2 चेंडू डॉट. आता 4 मध्ये 13. समीर पाटील चेंडू पाहत बसले आणि चेंडू समोर निघून गेलेत. 4 मध्ये 13 धावा. मार्गदर्शन केलं जाते या मॅच मध्ये विशाल चिंद्रनकर. 6-13, 5-13 आणि आता 4-13. ज्याने 48 ही खेळी केली त्याचे प्रयत्न यशस्वी होणार का सामना जिंकून देणार विशाल चिंद्रनकर. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, सिंगल जरूर मिळेल. मात्र मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आता मोठे फटके खेळावे लागतील. 3 मध्ये करायचे 12 धावा. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. विशाल चिंद्रनकर 3 चेंडूंना मॅचचं रूप बदललं. 6 मध्ये 13, 5 मध्ये 13, 4 मध्ये 13 आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन 3 चेंडू 12 धावा. एक षटकार आला ना तर गरमीचं वातावरण असेल. दोन्ही संघाचा जल्लोष आपण पाहणार आहोत. आनंद देणारा क्षण असेल. टप्पा पडला, उचली घेतली आणि बीट करतोय. 2 मध्ये 12. गुड बॉलिंग. स्लॉग ओव्हरचा गोलंदाज असा असावा का डॉट चेंडू काढणारा असावा. विशाल चिंद्रनकर कुठे सामना होता. 18-45, 12-32, 6-13, 5-13, 4-13, 3-12 आणि आता 2 चेंडू 12 ची गरज. अवघ्या 4 चेंडू मध्ये 1 धाव दिल्या. फटका ठोकलाय. डीप कडे आलाय षटकार. मॅच मध्ये आणखीन लढत आहे. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि तो सामना. चला टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. 1 मध्ये 6 धावा. थरार नाट्य हा सामना आहे. क्रिकेटची रंजकता, रोमहर्षकता वाढवणारा उत्कंठावर्धक सामना. व्हेरी क्लोज मॅच, इंटरेस्टिंग मॅच. ज्या विशालनं 4 चेंडू मध्ये मेहनत घेतली होती आणि या चेंडूवर
सर्व मेहनतीवर पाणी फिरवलं. मॅच गेली नाही. श्रीधर म्हात्रे का वाईल्ड कार्ड एंट्री सोनारपाडा संघ हा सामना जिंकेल का विशाल चिंद्रनकर या सामन्याला जिंकून देईल. 1 बॉल 6 धावा. जरा टाळ्या उद्या या चेंडूसाठी. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. सामना पाहतोय एका बाजूला वाईल्ड कार्ड एंट्री SP11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध गौरी स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय वलवली. विनिंग टार्गेट होतं 72-66 झाल्यात. 1 मध्ये 6 धावा. गोलंदाज विशाल चिंद्रनकर समोर खेळेल. फलंदाजीसाठी टाळ्या होऊ द्या. श्रीधर म्हात्रे चेंडू चांगले बीट करतोय आणि सामना जिंकला. तो गौरी स्पोर्ट्स वलवली संघानं अभिनंदन. तर चला विशालचं आपण कौतुक करूया. मॅनेजमेंट आम्हाला काही इन्फॉर्मेशन देतील. चला मॅनेजमेंट आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. सामना आपण थांबणार नाही. आणि मॅन ऑफ द मॅच तर विशाल चिंद्रनकर ठरला मॅन ऑफ द मॅच.